असं वाटतं काय तुम्हाला? मान्य आहे साहेब सुजितचं बोलणं, पण आईसाहेब सुजितही तुमचाच मुलगा आहे ना, सुजितची बायको. आय मीन या घराची होणारी धाकटी सून कशी असावी याबद्दलचे तुमचे काही निकष असणं अत्यंत साहजिक आहे साहेब. पण माझं एवढंच म्हणणं आहे की त्या निकषांचा फेरविचार व्हावा प्लीज. सोडा रणजित, हा विषय सोडा. आईसाहेब सोडा म्हटल्याने विषय सुटतात का? आमच्यासाठी सुटतात. आता हा विषय ताबडतोब थांबवणं मस्त आहे. आईसाहेब सुजित इतक्या वर्षांपासून घराबाहेर आहे आणि मला माहिती तो गेल्यापासून तुम्हाला किती त्रास होतोय. असू दे रणजित, त्या जुन्या गोष्टी उगाळू नका आता. नाही आईसाहेब, मी जुन्या गोष्टी नाही उगाळत आहे. पण तुम्हीच बघा ना, तुमचे कितीही मतभेद असले तरी तो तिला भेटायला घेऊन आलाच ना. आणि आईसाहेब सुजित या घरात नाहीये, पण कदाचित हीच मुलगी जी त्याला परत इथे आली. अक्का, हे काय सुरू आहे? आलात तुम्ही परत गारगोटीहून? कसा झाला तुमचा प्रवास? खालून इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? वाटेत सुजितराव भेटले असतील, कळलं असेलच तुम्हाला. हा, कळलं ना अक्का. सुजितला आहे ना, त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने जगू देत बरं. हा विषय ताबडतोब थांबवायचा आहे. आम्हाला या विषयावर बोलायचं नाही. का नाही बोलायचं? हा, तुला बोलावं लागेल. सुजिती तुझा पोटचा पोरगा हे विसरू नकोस तू. त्याची काळजी आहे की नाही तुला? काळजी आहे म्हणून विरोध आहे. तुमच्या बाबतीत जे झालं आणि तुमच्यामुळे आमच्यावर जी वेळ आली ती सुजित्रांवर येऊ नये, त्यांच्या बाबतीत तसं काही घडू नये एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला इतकंच म्हणायचंय की मुलीचं घराणं बघणं मस्त आहे. घराण्याचे संस्कार नसले की काय होतं याचा पुरेसा अनुभव आम्ही तुमच्या बायकोकडनं घेतलाय. आईसाहेब तिची या घरासाठीची धडपड का दिसत नाही तुम्हाला? ती जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून तिने फक्त आणि फक्त या घराचा विचार केलाय. जे काही केलंय ते या घरासाठी केलंय. फक्त एक चूक झाली तिच्याकडून आईसाहेब, एक चूक, आणि त्याची शिक्षा सुद्धा तिने एकटीनेच भोगली आहे. साहेब मला कळत नाही एकच विषय वारंवार का निघतो इथे. दादासाहेब वहिनींचं ठीक आहे मी समजू शकतो, पण तुम्ही आईसाहेब वेळोवेळी तिने माफी मागितली तुमची, पण तुम्ही झाली ना चूक झाली, शिक्षा भोगून झाली, आता थांबवा ना हे. आवाज खाली रणजितराव, आवाज खाली. तुम्ही आमच्याशी बोलतायचं भान ठेवा. आणि आमच्या घरात उभे राहून बोलताय याचंही भान ठेवा. सुजितरावांसमोर सुद्धा तुमच्या बायकोचं उदाहरण आम्ही दिलं ते खरंच आहे. कुठल्याही ऐऱ्यागऱ्या मुलीशी संबंध जोडू नये हे तुमच्या बायकोच्या उदाहरणावरच शिकलोय आम्ही. सुजितरावांनी हे घर सोडलं, तो दळभद्री ढाबा टाकला. आम्ही त्यांचा हात धरू शकलो नाही. त्यांचं लग्न ही शेवटची आस होती, पण त्यांनी उकिरडाच जवळ करायचं ठरवलं असेल तर आमचंही ठरलंय. यापुढे सुजितरावांना ढाले पाटलांच्या घरचे दरवाजे कायमचे बंद असतात. बस. आईसाहेब
नकोय मला. नकोय? अहो गिळायला बरं पडल. काय? एवढा जो राग आलाय ना तो पाण्यासोबत गिळायला बरं पडल. तुमच्या चेहऱ्यावर तसं पण राग सूट नाही करत. संजू प्लीज. आओ मी पण प्लीज. हे बघा आपल्या खोलीत की नाही बाकी सगळ्याला जागा आहे. आपल्या खोलीत आडगेपणाला जागा आहे, प्रेमाला जागा आहे, अभ्यासाला जागा आहे, पुस्तकांना जागा आहे. अयो अहो पण आपली खोली ह्याच्यातच भरली की. बघा केवढी दाटी दाटी झाली इथं. आता त्या रागाला जागा नाहीये बरं का आपल्या खोलीत. त्याच्यामुळे त्या रागाला ना ह्या पाण्यासोबत गिळून टाका आणि आपल्या खोलीतनं बाहेर फेकून द्या. हा घ्या घ्या पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. घ्या. राग येणारच ना ग. हा का? मग एक काम करा, त्याच्या तोंडावरच दार लावून घ्या. हा त्याची बकोट पकडा आणि हाकला त्याला. मला माझाच राग यायला लागलाय आता. आईसाहेब इतक्या दांभिक असेल असं वाटलं नव्हतं. इतके दिवस सुजितचा राग मला अतिरेकी आवाजवी वाटायचा, पण आता मला कळतंय की त्याचा राग रास्त आहे. आईसाहेबांचे ना खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. मला ना काही कळेनासच झालंय. एक मन वाटतं सुजित सारखं उठावं आणि घर सोडून निघून जावं. झालं झालं बोलून संपलं. आता 1 ते 10 काउंट करा बरं. म्हणजे तुला कळत नाहीये का? का तुला कळूनच घ्यायचं नाहीये? तू ऐकलं ना काय बोलत होते आईसाहेब? हे बघा आईसाहेब असं वागतायत त्याच्या मागं नक्कीच काहीतरी कारण असेल ना. आर यू क्रेझी? तू काय बोलतेस तुला कळतंय का? तू होतीस ना तिथे, ऐकलंस ना तू? तुझ्याबद्दल काय बोलत होते ऐकलंस ना? अहो आईसाहेब आहेत त्या, अधिकार येतो त्यांचा. आता त्यांच्या जागी माझी आई असती तर ती सुद्धा मला बोललीच असती ना. आणि माझ्यासाठी आईसाहेब माझ्या आईसारख्याच आहेत. त्यांची जागा रित्तीभर पण कमी नाहीये माझ्यासाठी. तो आमच्या दोघींमधला प्रश्न आहे, त्याच्याशी तुमचा काही बी संबंध नाहीये. संजू तुला ना आईसाहेब. राजश्री काय बरं आहे का तुमचं? हा आता बरं आहे, एकदम परफेक्ट. शतपावली झाली तुमची? हो. काही बोलायचं होतं का? हा ते सकाळी सुजित भाऊजी येऊन गेले ना तेव्हापासून ना असं जीवाला घोर लागलाय बघा आमच्या. त्याच्याबद्दलच बोलायचं होतं जरा तुमच्याशी. राजश्री आता या क्षणी कुठल्याही विषयावर बोलायची इच्छा नाही आहे आमची. उशीर झालाय, उद्या बोल. अहो पण सगळं आपल्या इच्छेनुसार थोडीच होतं. म्हणजे काय? आमच्या धाकट्या जाऊबाई ऐकतच नाही येतो काही. काय झालंय काय? हे बघायचं आम्हाला राहून राहून असं वाटतंय की आमच्या धाकट्या जाऊबाईंचं आणि कोणती पोरगी सुजित भाऊजींबरोबर आली होती अपर्णा, त्या दोघींचं नक्कीच काहीतरी गॅटमॅट आहे. अहो मी काय म्हणते, एकदा फक्त आईसाहेबांच्या जागेहून विचार करा ना. ज्या अर्थी आईसाहेबांना हे सगळं वाटतंय त्याच्या मागं काहीतरी कारण असेल. असं? आणि मला पण असंच वाटतंय की खरंच जर सुजाला ह्याच्यापेक्षा चांगली मुलगी मिळणार असेल तर आपण 2 पावलं मागे जायला काय हरकत आहे? संजू तू काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? माझा विश्वासच बसत नाहीये. तुझा इतका जीव आहे त्याच्यामध्ये, भाऊ मानतेस ना त्याला. आता या सिच्युएशन मध्ये तू त्याची पाठ राखीण म्हणून उभं राहणं जास्त गरजेचं आहे आणि तूच माघार घेतेस. मला ना काही कळतच नाही तुझं.